मित्रांनो, जंगलातील पायवाटांचा शोध घेत घेत त्याचप्रमाणे थंडी, हिंस्र श्वापदं, जंगलातील चकवे, चोर भामटे अशा सगळ्यांना तोंड देत देत निसर्गयात्रा, छत्रपती शिवाजी महाराजांवरील निस्सीम प्रेम आणि दीर्घ पल्ल्याची जंगलातील भ्रमंती, डोंगर रांगांमधील भ्रमंती हे सगळं करत, पायी प्रवास करत एक अवलिया हा साधारण 17 दिवसांच्या प्रवासानंतर त्याने ठरवलेल्या एका विशिष्ट स्थानी पोचलेला आहे. असा हा शारीरिक क्षमतांची कसोटी पाहणारा, जंगल आणि आपण याच्यामधलं द्वैत संपवणारा असा प्रवास कधी कोणी पाहिला आहे काय? असा प्रवास एका जंगल, डोंगर, रानं, दऱ्या, वाटा यांच्यासोबत मैत्र जुळवणारा अवलिया याने करून दाखवलेला आहे. ह्या अवलियाचं नाव मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. पण या अवलियाने शिवकालीन घाटवाटा, दऱ्या डोंगरातील कृषी संस्कृती आणि मावळ्यांच्या जीवनशैलीची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी रायगड ते साल्हेर हा पल्ला पायी चालत, पाठीवर सामानाची 30 किलोची पिशवी, ज्याला आपण सॅक म्हणतो, ती घेऊन प्रवास केलेला आहे आणि हा त्याचा प्रवास यशस्वीपणे संपलेला आहे. या अवलियाने 7 डिसेंबर 2025 रोजी रायगडाच्या पाचाड, आपल्याला माहिती आहे रायगडाच्या पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांची समाधी आहे, तिथून त्याने पहाटे 5 वाजता ह्या भ्रमंतीला, ज्याला महाभ्रमंती असं म्हणले, सुरुवात केली. तिथं या अवलियाने राष्ट्रगीत आणि शिवकल्याण राजा हे गीत म्हणले आणि त्याच्यानंतर त्यांनी दुर्गेश्वर रायगड गाठला. तेथे माता भवानी, आई शिरकाई आणि राजाधिराज छत्रपती शिवरायांना त्रिवार वंदन केलं व त्याच्यानंतर त्याने सह्याद्रीच्या दिशेने पाऊल टाकायला सुरुवात केली. आता रायगड आणि त्यांना गाठायचं होतं गुजरातच्या सीमेवरील दुर्गराज साल्हेर किल्ला. आता ही मोहीम पायी एकट्याने, कुठलीही साधन सामग्री न घेता, नाहीतर आपण हातामध्ये मोबाईल घेतो, आपण GPS लोकेशन टाकतो, आपण नकाशांमधून पायवाटांचा शोध घेतो, असं या अवलियाने काही केलं नाही. ह्या अवलियाने स्वतःवर काही नियम, अटी लादून घेतल्या होत्या. त्याच्यामध्ये त्यांनी काय ठरवलं होतं की भ्रमंती, भटकंती एकट्याने करायची, कुठेही कोणाला वाट विचारायची नाही. त्याच्यानंतर मोबाईल पूर्णपणे बंद, म्हणजे मोबाईल ठेवायचाच नाही सोबत, कागदी नकाशा नाही, गुगल मॅप नाही, GPS नाही, कोणतेही ट्रेक ॲप वापरायचे नाहीत. स्वतःचे सगळे निर्णय घ्यायचे. कोणाकडेही जेवायचं नाही. कोणी भेटलं वाटाड्या म्हणून, कुणी आपल्याला स्वागत केलं, चटणी भाकरी खायला दिली, स्वीकारायचं नाही. त्याच्यानंतर जंगलात स्वतःचं अन्न स्वतःच तयार करायचं आणि लाकूड जाळायचं नाही, कोणाकडे पाणी मागायचं नाही. डोंगरातून वाहत येणारं झरे असतील किंवा पाझरणारं पाणी गोळा करायचं आणि प्यायचं. कुणीही शेतकरी असेल किंवा वाटेवरील कोणी भेटलं, वाटेत त्यांची झोपडी वगैरे असेल, झोपायचं नाही. जंगलात, गुहेत, प्राचीन मंदिरातच विसावा घ्यायचा. स्वतःचा सर्व शिधा पाठीवर लादून व्हायचा. काहीही विकत घ्यायचं नाही. एखादं गाव वगैरे लागलं, बिस्किटचा पुडा विकत घ्यावासा वाटला किंवा काय विकत घ्यावंसं वाटलं, घ्यायचं नाही. गाणी म्हणायची नाहीत. पूर्णतः मौन पाळायचं आणि निसर्गाची, शांतपणातील, एकाग्रतेतील, मौनातील जी अनुभूती आहे, आनंदाची अनुभूती, तिचा आस्वाद घ्यायचा, असे हे नियम होते. या कठोर नियमांचं पालन करत 24 डिसेंबर 2025 रोजी हा जो अवलिया आहे, हा अवलिया रात्री 7 वाजता महाराष्ट्राच्या उत्तरेतील गुजरात सीमेवरील दुर्गराज साल्हेर किल्ल्यावरील परशुराम शिखरावर पोहोचला
आता हे परशुराम शिखर कळसूबाईनंतर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. तिथे त्यांनी शिवस्तोत्र, पसायदान, महाराष्ट्र गीताने आपल्या या महाभ्रमंतीची सांगता केली. मध्यरात्री 3 वाजता ते साल्हेर गड उतरून साल्हेरवाडीत आले. असा हा त्यांचा महाप्रवास, महाभ्रमंतीचा प्रवास पूर्ण झाला. या प्रवासात त्यांनी डोंगर, रांगा, दऱ्या, खोऱ्या, खिंडी, नाले, नदी, घाट हे सगळं पार केलं. पुणे असेल, रायगड असेल, अंशतः ठाणे, अहिल्यानगर, अंशतः पालघर, नाशिक जिल्ह्यातून त्यांची ही निसर्गाची पदमोहीम, पदभ्रमंती गेलेली आहे. पुढे त्यांचा प्रवास काळ नदीच्या खोऱ्यातून सुरू झाला. तो प्रवास मोसे, मुठा, मुळा, इंद्रायणी, पवना, भीमा, दारणा, वैतरणा, गोदावरी, कादवा, गिरणा, पुनद या नदीच्या खोऱ्यातून पुढे गेला. आणि या सगळ्या काळात मी तुम्हाला सांगितलं त्यांना अनेक नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागला. ते एकदा आजारी पडले, पण स्थानिक जे डोंगरदऱ्यात राहणारे लोक त्यांच्या मदतीला धावून आले. त्याच्यातून ते बरे झाले आणि त्यांनी पुढं पाऊल टाकलं. शारीरिक आणि मानसिक क्षमतांची कसोटी पाहणारा हा त्यांचा काळ होता. या काळात त्यांनी निष्ठेने आपलं पाऊल पुढे टाकलं आणि हे सगळं पूर्ण करूनही त्यांचं याबद्दलचं मत काय आहे, तर ते म्हणतायत की मी मावळ्यांच्या पायाची धूळ बनलो. त्यामुळे एवढी विनम्रता त्यांच्या अंगी आहे. एवढं मोठं जिगरबाज काम त्यांनी केलं, परंतु तरीही ते त्या एकल भ्रमंतीबद्दल म्हणतायत की स्वराज्यातील मावळ्यांच्या स्मरण करत मी पुढे पुढे चाललो. त्यांच्या पावलांची धूळ होत सह्याद्रीत एकांतात जगण्याचा अनुभव मला मिळाला. आणि हा प्रवास डोंगर रांगातील माणुसकीची बेटे दाखवणारा होता. डोंगर रांगातील शेतकऱ्यांकडे, सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यातील शिवकालीन मावळ्यांची शूर, त्यागी आणि मदतीची वृत्ती तेथील शेतकऱ्यांनी आजही टिकवून ठेवली आहे, असं ते नम्रपणे नमूद करतात. आणि जंगलात आणि वाटेत भेटलेल्या शेकडो हितचिंतकांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. तर अशा या अवलियाचं नाव आहे मनोज कापडे. आणि मनोज कापडे हे दैनिक ॲग्रोवन जे आहे सकाळ पब्लिकेशनचं, त्या दैनिकात उपमुख्य वार्ताहर आहेत. आणि हा निसर्गप्रेमी माणूस विविधांगी प्रकारचं लेखन करत असतो आणि कृषी संस्कृतीचा, निसर्गाचा, दऱ्याखोऱ्यांचा, ह्या दऱ्याखोऱ्यातील माणुसकीचा आणि ह्या दऱ्याखोऱ्यातून समृद्ध असलेल्या आपल्या सह्याद्री परंपरेचा हा माणूस सतत वेध घेत असतो. या माणसाने पहिली महाभ्रमंती कोयना खोऱ्याच्या पश्चिमेकडील मधुमकरंद गडाच्या जंगलातून पार केलेली आहे. आणि 17 दिवस त्यांनी डोंगर रांगांमध्ये पहिल्या भ्रमंतीत प्रवास केलेला आहे व तो प्रवास पूर्ण करून ते कळसूबाई शिखरावर पोचलेले होते. आणि आताचा हा त्यांचा रायगड ते आपण जो सांगितला साल्हेर, हा दुसरा महाभ्रमंतीचा प्रवास आहे. तर अशा या अवलियाच्या ह्या कामाची दखल आपल्याला माहिती आहे की आपण अनवट वाट ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर अशाच वेगळ्या भटकंतीची दखल घेत असतो. त्या अनुषंगाने हा मनोज कापडेंचा विषय घ्यायचं माझ्या डोक्यात होतं आणि त्याप्रमाणे मी आज हा विषय घेऊन आलो. मनोज कापडे यांना सह्याद्री मित्र संमेलनात स्वागताध्यक्ष जे आहे संजय पाटील यांच्या हस्ते विशेष उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. सपत्नीक गौरवण्यात आलेलं आहे. आणि त्यांचं या सगळ्या कामाबद्दल आपण त्यांचं मनापासून कौतुक करूया. अशी वेगळ्या वाटा चोखाळणारे लोक, जिगरबाज, धाडसी आणि सह्याद्रीला आपला प्राण मानणारे आणि निसर्ग, पर्यावरण, दऱ्या खोऱ्या, पशुपक्षी, त्यांचा अधिवास, विविधता यांचा मौन राहून त्यांची स्पंदनं टिपणारे, माणुसकीची स्पंदनं टिकणारे गोरगरीब शेतकरी असतील, आदिवासी असतील, गिरिजन असतील, वनवासी असतील, या सगळ्यांमधील माणुसकीचा शोध घेऊन त्यांच्या विविध कहाण्यांना शब्दबद्ध करणारे असे हे मनोज कापडे आहेत. त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करूया. आणि अशा त्यांच्या अनेक मोहिमा होत राहो. त्यांनी अशा प्रकारे माणुसकीचा, जंगलांचा, पर्यावरणाचा, तेथील माणसांचा शोध आणि बोध घेऊन तो वाचकांपर्यंत ते पोहोचवत राहोत अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो
आणि तुम्हा सगळ्यांना त्यांच्याशी बोलायचं असेल तर मनोज कापडेंचा मोबाईल नंबर तुमच्याशी शेअर करतो. तो आहे 9881131059. पुन्हा एकदा सांगतो 9881131059. तर ह्या तुम्हाला बोलायचं असेल त्यांच्याशी तर या मोबाईल क्रमांकावर बोला. आणि असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझा हा यूट्यूब चॅनल अनवट वाट लाईक शेअर सबस्क्राईब करा. माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक तुमच्या मित्रपरिवाराला त्यांच्या व्हॉट्सअप अकाउंटला पेस्ट करून भेट द्यायला विसरू नका. आणि असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ ऐकण्यासाठी माझा हा यूट्यूब चॅनल या यूट्यूब चॅनलशी जोडलेले राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.